आहे, इनह्युमन आहे. मुलांची भाषा शाळेंनी डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही म्हणताय की जी भाषा घरात बोलली जाते त्या भाषेमधलं शिक्षण पहिल्या इयत्तेमध्ये दिलं जावं, त्याच्याबरोबर इतरही भाषा शिकवल्या जाव्यात का त्याच्यासाठी काही काळ जाऊ दिला जावा, मग दुसरी भाषा त्यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यात आणली जावी, मग तिसरी भाषा? का तुम्ही म्हणताय पहिल्याच इयत्तेमध्ये मातृभाषा जी काही घरातली भाषा आहे त्या भाषेमध्ये शिकवलं जावं, त्याबरोबर इतर 2 भाषांचंही शिक्षण दिलं जावं? दॅट्स इट. वयाच्या 18व्या महिन्यापासून बालकाच्या ते 42व्या महिन्यात 3.5व्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूमध्ये त्याच्या अवतीभोवतीची भाषा, त्याचं व्याकरण आणि त्याच्या अर्थांच्या व्याप्तीचा संपूर्ण प्रदेश समजण्याची, त्यात वाटा शोधण्याची क्षमता 18व्या महिन्यापासून ते 42व्या महिन्यापर्यंत पूर्णपणे आलेली असतीच. शाळा जे शिकवतात ते भाषा कशी लिहावी, कशी वाचावी आणि भाषा आपल्यापासून लांबपर्यंत, म्हणजे दुसऱ्या पिढीपर्यंत न्यायची असेल किंवा आधीच्या पिढीचं वाचून समजून घ्यायचं असेल, ती क्षमता कशी मिळवावी हे शाळा शिकवतात. आणि म्हणून पहिलीपासूनच जर एक नवीन भाषा मुलांच्या डोक्यावर जर मारली, ती कशी लिहावी, तर मुलं भांबावून जातात आणि त्यांचा आत्मविश्वास, स्वतःविषयीची समज, कारण ती स्वतःविषयीची समज ही भाषेवर आधारित असते, विचार हे भाषेवर आधारित असतात, जीवनदृष्टी, वर्ल्ड व्ह्यू भाषेवर एका विशिष्ट भाषेमध्ये स्थलाचे, अवकाशाचे काय शब्द आहेत, वर्ड्स फॉर स्पेस, आणि समय किंवा काळाचे काय शब्द आहेत, वर्ड्स फॉर टाईम, या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन, मिश्रण होऊन वर्ल्ड व्ह्यू बनतो माणसाचा. त्या वर्ल्ड व्ह्यूची रचना जास्त पक्की करण्यासाठी त्याला काही दंतकथा, मिथ्स, नॅरेटिव्हची गरज असते. ते आजी, आजा, आई, बाप पुरवत असतात. ती सगळी भक्कम चौकट घेऊन मूल शाळेत जात असतं. नवीन भाषा शिकवल्यानंतर नवीनच अगदी अचानक भाषा आणली तर त्या चौकटीला हादरे बसतात. मुलाचा वर्ल्ड व्ह्यू जो असतो त्याविषयी त्याला संशय मनात निर्माण होतो. तो बोलू शकत नाही या गोष्टी मी ज्या रीतीने बोलतोय, आणि त्याच्यामुळे ही कच्च्या मनाची, अपरिपक्व, डेफिडंट व्यक्ती असे बनत जातात. तुम्ही आत्ता बघा, जे इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रीयन जी मुलं आलेली आहेत, ती 11वी 12वी झाल्यानंतर स्वतःच्या करिअरविषयी स्वतः ठरवू शकतात का? घरातल्या साध्या गोष्टी असतात, कुठले कपडे घ्यावेत, काय कुठं जावं, का फक्त मम्मी पप्पांना विचारल्याशिवाय निर्णय घेऊ शकतात? दे डोंट. म्हणून टू रिटर्न टू युअर क्वेश्चन, की अगदी पहिलीत अजून एखादी भाषा आणावी काय? द आन्सर इज नो, ॲब्सोल्युटली नाही. पण त्या शाळेमध्ये जर वेगवेगळ्या भाषा, मुंबईमध्ये समजा एक अहिराणी बोलणारा मुलगा किंवा मुलगी, मराठी बोलणारा, सिंधी बोलणारा, गुजराती बोलणारा, तर चंदगडी बोलणारे, असे जर एकत्र मुलं येत असतील तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी या मुलांच्या मनात इतर सगळ्या मुलांच्या भाषांच्या विषयी प्रतिष्ठा, आदर निर्माण करण्याचं काम करून नंतर मराठीला हात घालावा. नाहीतर बाकी सगळ्यांना आपली बोली ही मराठीपेक्षा कमी आहे. मराठीमध्ये 35-36 बोल्या आहेत. त्या प्रत्येक बोलीवाल्याला असं वाटतं की मराठीपेक्षा आपली बोली कमी आहे. खरं मराठी अशी काही नाहीच आहे. सगळ्या बोल्या मिळून मराठी झालेली आहे. जशी सगळी घरं, सगळी उपनगरं मिळून मुंबई झालेली आहे. ते सगळेच बाहेर काढले तर मराठी शिल्लक राहत नाही कुठली. इट्स अ फिक्शन, इट्स अ मिथ. तर आपली बोली मराठीपेक्षा कमी नाही, आपली बोली मराठीचा अविभाज्य अंग आहे. अशा विश्वासाने तर मुलं, म्हणजे तुम्ही तर असं म्हणताय की हिंदी तर लांबच राहो, मराठी पण प्रमाण मराठी शिकवायच्या ऐवजी तुमची घरातली जी मराठी आहे त्या भाषेमध्ये मुलांना पहिल्या इयत्तेत प्रत्येक मुलाला इतरांच्या बोलीविषयी आदर असावा.
एक सन्मानाची भावना, आदर नाही, सन्मानाची, प्रेमाची, की जशी माझ्या घरात जशी बोलतात तशी यांच्या घरात थोडं वेगळं बोलतात. यातनं जातपात सुद्धा नाहीशी होईल, भेदाभेद नाहीशी होतील आणि भाषेविषयी अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने, सायंटिफिकली एक मनापासूनचं प्रेम निर्माण होईल आणि नंतर ह्या भाषा आपल्या